हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एक नवीन डाळ करूया, मुळ्याची डाळ। मुलं मुळा खायला कुरकुर करतात, तो तुम्ही डाळीत टाकून दिला तर त्यांना कळणार पण नाही आणि एकदम टेस्टी डाळ होते। तर आपण त्याच्यासाठी लागणारं मुळ्याच्या वरणासाठी लागणारं डाळीसाठी लागणारं साहित्य बघूया। ही डाळ आहे, ही स्वच्छ धुवून घेतली आहे। फोडणीसाठी आपण कढीपत्ता, मोहरी, तिखट, हळद, मीठ आणि हिंग घेतले आणि चिंच भिजवून घेतली। आता आपण ह्या डाळीमध्ये मुळा धुवून त्याचे सालं काढून घेतले आणि टोमॅटो आणि पाणी टाकून शिजायला ठेवूया। आता तुरीच्या डाळ धुवून घेतली, त्याच्यामध्ये मुळा टाकलाय आपण, हा मुळा टाकलाय आणि टोमॅटो टाकलाय। हे आता आपण कुकरमध्ये ठेवूया। आता आपली कुकरमध्ये बघा डाळ शिजली आहे, आपण ती आता काढून घेऊया आणि तेल तापत ठेवलंय, त्याला फोडणी देऊया। ही बघा आपली छान मुळ्याची डाळ आपण मुळा टोमॅटो टाकून शिजायला ठेवलं होतं, त्याला आता आपण व्यवस्थित घोटून घेऊया। घोटून घेतली डाळ व्यवस्थित। आता आपण तेल तापत ठेवलंय, आता आपण मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की आपण कढीपत्ता टाकूया, लसूण टाकूया। लसूण आपण जरा चांगलं ब्राऊन होऊन घेऊया। आणि आता ह्याच्यात जिरं टाकूया, आणि हळद टाकू ह्याच्यात, हलवून घेऊया। आपण ना ह्याच्यातच डाळीतच तिखट आणि चिंच भिजवली होती ती गोळून टाकूया। ह्याच्यात आता आपण ही मुळ्याची डाळ आहे ती टाकूया। ह्याच्यात चवीप्रमाणे कोथिंबीर टाकूया थोडीशी। भातासोबत चपातीसोबत छान लागते। मुलं खायला पोळा कुरकुर करतात, असे डाळीत टाकल्यानं कळणार पण नाही। तुम्ही नक्की करा आणि आपण त्याला चांगलं उकळी येऊ देऊ आणि उकळी आल्यावर आपण प्लेटमध्ये काढूया। आता ही आपली छान मुळ्याची डाळ रेडी आहे, प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि अशी पौष्टिक मुळ्याची डाळ तुम्ही नक्की करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।